माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 2025-26 या वित्तीय वर्षाकरता केंद्रीय बजेट मांडण्यात आलं। आमच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी साधारणतः अत्यंत महत्त्वाचा फोकस मध्यमवर्गीयांना करातून सवलत, शहरी विकास, ग्राम विकास, मायनिंग, वित्तीय क्षेत्र असतील त्या वित्तीय क्षेत्रामध्ये आणि विजेच्या क्षेत्रामध्ये 12 तास जे आपल्याकडे जे ऊन आहे, आपल्याकडे उन्हाळा आहे, आपल्याकडे दिवसभर ऊन असतं, या 12 तास असलेल्या उन्हाचा वापर करून सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून या देशामध्ये मोठी वीज तयार करणे आणि अनेक नियामक व्यवस्था सुधारणा करणे, यामध्ये खास करून या विषयावर फोकस करून आणि जी वित्तीय तूट आहे आज 4.9%, हे वित्तीय तूट 4.4% पर्यंत आणण्याकरता ज्या पद्धतीचा योजनाबद्ध पद्धतीने हा बजेट मांडला, या बजेटमध्ये साधारण जर विचार केला, मी आपल्याला पूर्ण प्रत देणार आहे। खरं तर विकासाला गती देणारं, सर्वसमावेशक विकास प्रदान करणारं, आपल्याकडे सर्व विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या पहिल्या 3 मध्ये येईल, या पद्धतीचं योजनाबद्ध पद्धतीने मांडणी पुढील 5 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये बेरोजगाराला रोजगार निर्मिती क्षेत्र तयार करणे, दर्जेदार शिक्षण देणे, व्यापक आरोग्य सेवा देणे आणि याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलायझेशन करणे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एज्युकेशनच्या वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी प्रपोज करणे आणि मध्यमवर्गीयाला बळ देणारं बजेट या ठिकाणी मांडण्यात आलं। खरं तर आपली जी मध्यमवर्गीयांना जी इन्कम टॅक्सची लिमिट होती, ही लिमिट वाढवून आता ही जी लिमिट आहे, ही इन्कम टॅक्स जे सर्वसाधारण व्यक्तीला भरावं लागतं ते 12 लाख रुपयापर्यंत आता इन्कम टॅक्स फ्री करण्यात आलं। म्हणजे 12 लक्ष रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाहीये, असं महत्त्वाचं पाऊल हे केंद्र सरकारने उचललं। त्यामुळे बाजारपेठ ही आता मोठ्या प्रमाणावर वर जाईल, त्यातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये याचा एक मोठा फायदा होईल। टीडीएसची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांकरता जे टीडीएस भरावं लागतं ते 50,000वरून 1 लाख केली। घर भाड्यातील जे टीडीएस मर्यादा आहे, घर भाडं आपण देतो, त्यात 2.40 लाखवरून 6 लाख केली। आता अपडेटेड रिटर्न जे आहे आता 4 वर्षात फाईल करता येईल। अशा अनेक त्या ठिकाणी 18 लाखापर्यंत उत्पन्नावर 70,000ची सूट आहे, 25 लाखाच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट आहे। टीडीएस जमा करण्याची मर्यादा 7 लाखावरून 10 लाख रुपये केली आहे। महिलांकरता विचार केला तर 2 कोटी रुपयाच्या मध्यम मुदतीचे कर्ज हे नव्याने पुन्हा लघु उद्योजक महिलांना देण्यात येणार आहे। महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि 11 बाबीच्या सुधारणा, 11 बाबी महिलांकरता या बजेटमध्ये आल्या आहे। पर्यटन व विमान वाहतुकाकरता मोठ्या प्रमाणावर उडान योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी देशामध्ये येणार आहे। विमा क्षेत्रामधल्या अनेक तरतुदी या ठिकाणी केल्या। खेलो इंडियाचं चांग भलं हाही एक त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। खरं तर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर जे क्रीडा प्राधिकरण आहे
त्या 815 कोटीवर 830 कोटीची वाढ झाली. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केंद्रीय बजेटमध्ये आल्या आहेत. आता महाराष्ट्राला काय मिळालं तर महाराष्ट्राला मेट्रोच्या जाळ्याकरता 1255 कोटी मिळाले. त्या ठिकाणी इकॉनॉमिक क्लस्टर करता 1094 कोटी रुपये मिळाले. ग्रामीण जे जोड सुधार प्रकल्प आहे त्याला 683 कोटी मिळाले. अॅग्री बिझनेस नेटवर्क करता 596 कोटी मिळाले. नद्याच्या सुधारणा करता 295 कोटी मिळाले. मुठा नदीच्या करता 229 कोटी मिळाले. आपल्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत त्याकरता 186 कोटी रुपयाचं बजेट झालं. आणि सर्वात महत्वाचं, महाराष्ट्र सरकार ज्या ज्या प्रकल्पाकरता म्हणजे अमरावतीमधले प्रकल्प असतील, नागपूरमध्ये प्रकल्प असतील, या प्रकल्पाला जे 50 वर्षाचं बिनव्याजी कर्ज, म्हणजे एखादा प्रकल्प महाराष्ट्रात अमरावती करायचा असेल त्या प्रकल्पाला बिनव्याजी 50 वर्षापर्यंत बिनव्याजी कर्जाचे त्या ठिकाणी योजना, म्हणजे केंद्र सरकारकडे जेवढा कर्ज तुम्ही मागाल ते 50 वर्षापर्यंत बिनव्याजी राहील. याकरताही मोठी आता आपापल्या जिल्ह्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि प्रकल्प त्या ठिकाणी आणावा लागेल. कापसाचा करता त्या ठिकाणी 55,000 हेक्टर जी लागवड होते त्या कापसावरही सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया होणार आहे. केवळ कापसावर कापडच नाही तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संरक्षण डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये जे काही व्यवस्था लागतात, डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काही गोष्टी ज्या बनवण्याकरता लागतात त्यात कापसाचा मोठा वापर होणार आहे. अमरावतीमध्ये सुद्धा आता आपण केंद्र सरकारकडनं जे प्रकल्प चालू आहे, आता राज्याकडनं प्रकल्प बघणार आहे, पण केंद्र सरकारकडनं ज्या महत्वाचे प्रकल्प सुरू होणार आहेत त्याकरताही मोठा अनाउन्समेंट त्या ठिकाणी झालं. आणि त्याकरताही आता आपल्याला पीएम मित्रा पार्क जो आहे तो 12 देशामध्ये पीएम मित्रा पार्क होणार आहे, देशातले 12, त्यातलं एक अमरावतीमध्ये हा प्रपोज आहे, त्याचा मोठा फायदा होणार आहे. अमरावतीमध्ये एअरपोर्टची आपली जे न्यू बिल्डिंग आहे ते उद्घाटनावरच आहे. अजून त्याला पुढे टाटा फ्लाइंग जी कंपनी येते आहे ती ट्रेनिंग कंपनी आहे. ती ट्रेनिंग कंपनी तर देशातली सर्वोत्कृष्ट अमरावतीमध्ये येते आहे. तो फ्लाइंग जो क्लब होतो आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर पायलट निर्मिती करणे आणि सोबतच त्या ठिकाणी उद्याच्या काळात जे काही मानव संसाधन आहे एअरलाईनमध्ये ते संसाधन अमरावतीमध्ये मानव संसाधनाचं त्या ठिकाणी ट्रेनिंग होणे याकरताही मोठं काम होणार आहे. ही मोठी शाळा स्कूल येत आहे, देशातली मोठी स्कूल येणार आहे, त्याकरताही काम सुरू झालं आहे. मेळघाटला तुम्हाला माहिती आहे तो स्कायवॉकचा प्रकल्प आहे, तो जगातला देशातला सर्वोत्कृष्ट प्रकल्प करतोय. त्याकरता 1.5 वर्ष वेळ लागेल. त्याला आता केंद्र सरकार राज्य सरकारकडनं पैसा हा उपलब्ध या बजेटमध्ये झाला आहे. निम्न पिढी रिव्हरचाही प्रकल्प त्याला केंद्र सरकारचेही पाठबळ मिळत आहे, त्याकरता आपण पुढे जातोय. अशा आता अमरावतीमध्ये मी काही प्रकल्प डिझाईन करणार आहे ते केंद्र सरकारकडनं त्यालाही तुम्ही जे काही मागणी कराल ते प्रकल्प आम्ही केंद्र सरकारच्या बजेटमध्ये प्रस्तावित करणार आहोत. आम्ही या ठिकाणी मागे डीपीसीची बैठक घेतली. 650 कोटी रुपये डीपीसीला मागितले आहे, कारण आता 475 कोटीच आहे. कारण एकावेळी मोठी वाढ करता येत नाही. पण आत्ताच आमची बजेटची बैठक झाली. मी माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाशी बोलून 650 कोटी रुपये जनरल प्लान, 150 कोटीचा टीएसपी प्लान, 100 कोटीचा किमान एससीपी प्लान, म्हणजे 850-900 कोटी टोटल या अमरावतीमध्ये छोटे छोटे आहे. आता महत्वाचे विषय असतात. जसं आता अमरावतीमधल्या शाळा मी बघितल्या की नागपूरमधल्या सर्व शाळा डिजिटलाइज झाल्या. म्हणजे सरकारी शाळेमध्ये ॲडमिशनचा रेट वाढला पाहिजे. ग्रामीण भागातल्या शाळा इतक्या चांगल्या केल्या पाहिजे की तिथे प्रायव्हेट शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले पाहिजे. कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये ॲडमिशन झाले पाहिजे. अशा शाळा आपल्याला डीपीसीच्या माध्यमातून करता आल्या पाहिजे. उद्या अमरावती शहराचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स हे असं असलं पाहिजे की ॲडव्हान्स एआय बेस असलं पाहिजे. म्हणजे आरोपीने काही कुठली घटना केली तर एक तो आरोपी अमरावतीच्या बाहेर निघण्यापूर्वीच अटक झाला पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे किती मोठा गुन्हा केला तरी. याकरता अमरावती शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि अमरावती जिल्ह्यातल्या जेवढ्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असे जे छोटे छोटे कामं आहेत. खूप सिमेंट रोड केले,
खूप त्या ठिकाणी गल्ल्या गुल्ल्या सिमेंट रोड करताय, त्यापेक्षा हे जे महत्वाचे रोजच्या जीवनाशी संबंधित विषय आहेत, हेल्थ इश्यूज आहे महत्वाचे, म्हणजे आज मेळघाटमधले हेल्थ इश्यू त्यावर जास्त पैसे खर्च झाले पाहिजे, एज्युकेशनवर पैसा खर्च झाला पाहिजे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर पैसा खर्च झाला पाहिजे, अमरावती जिल्ह्याची एकंदरीत कॅपॅसिटी वाढली पाहिजे, याकरताही आम्ही प्रकल्प तयार करतोय. आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मला शब्द दिला आहे की अमरावती जिल्ह्याकरता जे जे काही बजेट जे जे विभाग मागतील, आज मी कॉर्पोरेशनची बैठक घेतोय, आज मी इरिगेशनची बैठक घेतोय, वॉटर सप्लायची बैठक घेतोय, आणि मी पुढच्या काळात प्रत्येक कार्यालयात जाऊन त्या कार्यालयात बसून त्या कार्यालयाच्या परिस्थिती काय ती तपासणार आहे. एकत्र न बोलवता त्या त्या कार्यालयात मी प्रवास करणार आहे आणि त्यांच्याकडे एकंदरीत बजेटची काय परिस्थिती आहे, केंद्राकडनं काय बजेट पाहिजे, राज्याकडनं काय बजेट पाहिजे, कुठल्या योजना थांबलेल्या आहे, आमचे सर्व लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बसून अमरावती जिल्ह्यातल्या जे ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. मला वाटतं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्ण कॉपी माननीय शिवराय कुलकर्णी आपल्याला देतील आणि त्यामध्ये ज्या तरतुदी झाल्या आहेत, एकंदरीत ज्या शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, आमच्या लाडक्या बहिणीकरता, शेतकरी लाडक्या भावाकरता, मेळघाटातील दुर्गम भागाकरता ज्या ज्या या ठिकाणी आपल्याला तरतुदी आहेत, या तरतुदी आपण सर्वांनी क्रीडा स्पोर्टपासून तर त्या ठिकाणी फाईल क्लबपर्यंत, एज्युकेशन स्कूलपासून तर वैद्यकीय सेवापर्यंत या आपण आपल्या वर्तमानपत्रातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला मदत करावी. कारण ह्या जर योजना लोकांना माहीत झाल्या तर जे काही स्टार्टअप करणारे मुलं आहेत, स्टार्टअप करणारे लघुउद्योजक आहेत, त्यांना सुद्धा काय फॅसिलिटी आहे, मध्यमवर्गीयांना काय फॅसिलिटी आहे, या सर्व गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजे. याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आपल्याला माझी विनंती आहे की केंद्राने राज्याला काय दिलं, राज्याने अमरावतीला काय दिलं, सर्वसाधारण अमरावती करता एकंदरीत काय राज्यातून मिळणार, शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता काय मिळणार. स्पेसिफिक असं डिझाईन नसतं की अमरावतीला केंद्र सरकार राज्याला देतं आणि राज्य हे मग अमरावतीला पाठवतं. यामुळं आम्ही सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, केंद्राच्या बजेटमधून राज्याच्या बजेटमधून जास्तीत जास्त अमरावतीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी या आपल्या ज्या तरतुदी आहेत आणि जे जे केंद्र सरकारची, माननीय मोदी सरकारची भूमिका आहे एकंदरीत विकासाची, त्याबद्दल आपण सर्वांनी हे आपल्या वर्तमानपत्रात देऊन काही लेखही लिहिता येईल, त्यावर चांगले लेखही लिहिले तर शिवराय वगैरे आपल्याला ह्या संपूर्णबद्दल माहिती येतील, डिटेल अमाऊंटची काय काय होणार आहे. तर मला वाटतं आपण सर्वांनी याच्याकरता प्रसिद्धीकरता सर्वांनी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण थोडा याच्यामध्ये समाजापर्यंत हा विषय न्यावा. एक मी सांगितलं आज केंद्रीय बजेट आहे, केंद्रीय बजेटच्या तरतुदी मी सांगितल्या आहे. आता मी सर्व कार्यालयात जातो आहे. आता मी समजा PWD चीफ इंजिनियरकडे जाणार तर किती कॉन्ट्रॅक्टचे पैसे थकीत आहे, काय काम थांबलेले आहेत, त्याचा मी वेगळा तुम्हाला संध्याकाळी जाण्यापूर्वी अमरावती जिल्ह्याचा एकंदरीत मी तुम्हाला एक नोट पाठवणार आहे संध्याकाळी जाण्यापूर्वी, म्हणजे उद्या जाणार आहे मी, मुक्कामी आहे. तर संध्याकाळ पण तुम्हाला नोट येईल की जलसंपादनामध्ये काय परिस्थिती आहे, जिल्हा परिषदचा मी आढावा घेणार आहे, जिल्हा परिषदच्या डिस्ट्रिक्टची काय स्थिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभागात मी जाणार आहे, महानगरपालिकेचाही पूर्ण त्या ठिकाणी जी हेडवाईज आराखडा घेणार आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे आता मला सांगितलं की लाडक्या बहिणीचे आशांचे पैसे राहिले आहेत, काही 3-4 विषय सांगितले आहेत, तेही एकंदरीत मी याचा विचार करीन. सर, एखाद्या मंत्र्याचा गंभीर गुन्ह्यात जर सहभाग असेल तर ते समाजासाठी योग्य नाही. आपले हे प्रसिद्धी प्रमुख कोण आहे आपल्याकडे, प्रेसचे हेड कोण आहेत, आपल्या अध्यक्ष, मान्य अध्यक्ष कोण आहे, आले सर, कोणती रे, कोणता केला, हा
शिवराय कुठं आहे? हे 5-6 नोट द्या तुम्ही सर्वांना, ही नोट द्या, ही महत्वाची नोट आहे. सर एखाद्या गंभीर गुन्ह्यात जर मंत्र्यांचा समावेश असेल तर ते समाजासाठी योग्य नाही असे ताशेरे न्यायालयाने ओढले माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत. सरकार त्यांचा राजीनामा कधीपर्यंत घेणार? असं आहे की कुणाला आमदार पदावरून काढणे किंवा मंत्री पदावरून काढणे याकरता जी प्रोसेस आहे, आता जी काही आपल्याला कोर्टाने सजा सुनावली आहे त्यावर तातडीनं वरच्या कोर्टात जायचं आहे. एक कोर्टाने सुनावून दिल्यानंतर वरच्या कोर्टात जाता येतं, वरच्या कोर्टात जाता येतं. आपल्याकडे सर्वांना मुभा आहे, तुम्हाला म्हणा. तर माणिकराव कोकाटे आता आपापल्या जे काही त्यांना निर्णय आलाय माणिकराव कोकाटेबद्दल त्यावर ते पुढच्या कोर्टात जातील. सरकार तुम्ही असं समजता असं की गंभीर गुन्ह्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे वगैरे वगैरे. यावर एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जावं लागतं. नाही, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना बेल भेटली का, त्यांना जमानत भेटली का, साऱ्या गोष्टी या नियमानुसार आहे. तर बेल भेटली असेल तर काय, जमानत झाली असेल तर काय, या सर्व गोष्टीचा एक विधिमंडळाचे नियम आहेत, आपल्या संविधानामध्ये नियम आहे. तर संविधानानुसार कोणी सुटू शकत नाही. संविधानाच्या नियमात जे जे बसेल ते सारं सरकारला कारवाई करावीच लागते. जिल्हा परिषद में मुंबईचा पोस्टल रोड जो आहे तो उखडलेला आहे. आज पीएमओने आपले निर्देशन दिले मुंबईचा पोस्टल रोड आहे तो पूर्णपणे उखडला, त्यामुळे डांबराचे पॅचेस मार्क झाले. आज सकाळी पीएमओ काढलं तर त्याची पूर्ण काय असं सांगा की आता राज्यामध्ये अशा प्रकारची गोष्टी नाही. आता तुम्ही जे सांगताय ते मुंबईचं सांगताय. आता मुंबईमध्ये कोस्टल रोडबद्दल काय काय टेक्निकल अडचणी आहेत, त्या ठिकाणी काय दखल घेतली आहे, जरा मला त्याचं आता प्रश्न उत्तर आता देता येणार नाही. तुम्ही मला आता जे आलं असेल त्यातून काय अधिकाऱ्यांनी किंवा तिथले काय टेक्निकल परिस्थिती समुद्राजवळ असल्यामुळं काय तिथे टेक्निकल बांधकाम काही चुकलं आहे का किंवा काय याचा अभ्यास करावा लागेल. जिला परिषद में इतना वाहियात कारोबार चालू है, वहाँ कोई सुनवाई नहीं है. और इसके अलावा पेपर में छपने के बाद ना आपके पदाधिकारी ना जनप्रतिनिधि इस पर दखल दे रहा है. नाही, आपण आता एक मी आज माननीय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सर्व डिस्ट्रिक्ट हेडला सांगून जाणार आहे की प्रेसमध्ये आलेल्या बातम्याची दखल घेऊन त्यावर काय कारवाई केली याचं उत्तर लेखी उत्तर त्या प्रेसला दिलं पाहिजे. याकरता मी आज स्पष्ट आदेश काढून जाणार आहे की एखादी प्रेसमध्ये बातमी आली त्या बातमीवर ज्या विभागासंबंधी बातमी आहे त्यावर काय कारवाई केली आणि केलेलं उत्तर त्या प्रेसला गेलं पाहिजे याची मी दखल घेणार आहे. 24 तारखेला अंतिम वाढू धोरणावर प्रेझेंटेशन आहे, कारण 135 सुधारणा आल्या आहेत. ते वाढू धोरण आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलं होतं, पब्लिक डोमेनमध्ये. आता 135 त्यावर वेगवेगळे आक्षेप आले आहेत की हे केलं पाहिजे. चांगलं आहे. जनतेमध्ये प्रश्न केला, जनतेने सुचवलं, त्यातनं आता अंतिम वाढू धोरण आपल्याला येणाऱ्या 24 तारखेला प्रेझेंटेशन होईल आणि पुढच्या 7 दिवसामध्ये राज्यामध्ये चांगलं वाढू धोरण येईल, ज्यातनं वाळू माफिया हे तर पुढचे एका दिवशी संपणार नाही, पण पुढच्या 2 वर्षामध्ये डिमांड बेस्ड सप्लाय आम्ही पूर्ण करू. जेवढी अमरावतीला डिमांड आहे तेवढा सप्लाय जर झाला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये वाळू माफियागिरी आणि सर्वात महत्वाचं आम्ही जे वारंवार सांगतोय की जे सरकारी बांधकामं आहे आणि प्रायव्हेट बांधकाम आहे याला जे कॉन्क्रीट लागणार आहे त्या कॉन्क्रीटसाठी वाळूची गरज पडणार नाही. ते कॉन्क्रीट दगडखान आणि गिट्टीखान यातून जी वाळू निघणार आहे त्या वाळूच्या आधारावर आता तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्क्रीट करता येणार. तसा रिपोर्ट आम्ही व्हीआरसीचा तयार केला. म्हणजे व्हीआरसीने आम्हाला रिपोर्ट दिला, टेक्निकल रिपोर्ट, की आता वाळूची गरज पडणार नाही, फक्त प्लास्टरसाठी गरज पडेल, बाकी वाळूची गरज पडणार नाही. आता आम्हाला मोठ्या प्रमाणावर क्रश सॅन्डचे क्रेशर 50 क्रेशर नवीन युवकांना या ठिकाणी दिले पाहिजे. त्याच्याकरता जमिनी उपलब्ध करू महसूल खात्याकडनं, त्याला इंडस्ट्रीचा दर्जा देऊ आणि 1.5 कोटीची मशीन आहे वाळू तयार करण्याची. ही मशीनला 50% सबसिडी आम्ही देऊ. म्हणजे 50 नवीन क्रेशर जर वाळू बनण्याचे तयार झाले तर ही जे माफियागिरी आहे तेवढा वाळू उपलब्ध झाला तर माफियागिरी बंद होईल.
त्यामुळे एका जिल्ह्यात किमान 50 क्रेशर्स, नवीन क्रेशर हे सुरुवात करण्याची योजना आम्ही वाळू धोरणामध्ये आणतोय आणि सँड रिव्हरचं वापरण्याचं प्रमाणच कमी करतोय. गावातली रेती गावात वापरण्याकरता परवानगी देणार आहे आम्ही, घरकुलाकरता झिरो रॉयल्टी देणार आहे. आणि यानंतर जेवढे नाले आहेत, नाले संपूर्ण खोदकाम करून त्याची जी काही वाळू मिश्रित रेती निघेल ती पांदन रस्त्याकरता वापरण्याची योजना आम्ही करतोय. नागपूरला जसे आता आम्ही 8,000 पांदन हाती घेतले आहे, अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्याच्या पांदन बांधताना नाले सरळीकरण करणे, नाली खोदकाम करणे, सोबत पांदन रस्त्याचे बांधकाम करणे. त्यामुळं तिथे सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसेल. वाळू हा विषय पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे अशी स्थिती आम्ही आणू की वाळूसाठी लोक घरी गेले तरी लोक म्हणतील की गरज नाही आम्हाला वाळूची, इतके चांगले परिस्थिती वाळूची तयार होईल. एसटी महामंडळाने ज्या विविध सोयी सवलती दिल्या त्यामुळे एसटी तोट्यात चालली असं प्रथम समन्वयकांनी म्हटलेलं आहे. येणाऱ्या काळात सरकार या सवलती बंद करण्याचा विचार आता त्या विभागाचे मंत्री त्या विभागाचं बोलत असतील, त्यांच्या अडचणी सांगत असतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतील तर त्यांच्या एसटीच्या डिपार्टमेंटमध्ये काही अडचणी असतील तर. आता एसटी डिपार्टमेंटचं उत्तर मी देणं प्रताप सरनाईकने दिलं आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणं काही योग्य नाही. 2 झाली होती, 2,40,00,000 महिला लाडक्या बहिणीची नोंदणी झाली होती. त्यापैकी आता 12 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळं सरकारच्या लाडक्या बहिणी आता दोडक्या बहिणी झाल्या असल्याची टीका विरोधक करताय, कसं पाहताय? माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एक आवाहन केलं होतं, ज्याला सबसिडीची गरज नाही त्यांनी सबसिडी सोडून द्या. गॅसवर लाखो लोकांनी सबसिडी सोडून दिल्या होत्या. योजनेच्या व्याख्यात बसत नसणाऱ्या लोकांनी जर एखादी सबसिडी घेतली असेल, तुम्हाला गरज नाही आणि तुम्ही सबसिडी घेतली किंवा एखादी योजना घेतली आणि व्याख्यात नसेल, जी योजनेची व्याख्या आहे, त्यावेळेस तुम्ही योजनेत घेऊन टाकलं तर आम्ही 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहे. कोणाची रिकव्हरी करणार नाही, नंबर 1. देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने क्लिअर केलं की कोणाची रिकव्हरी करणार नाही. पण आता तरी पुढच्या काळामध्ये 2.5 कोटीमधल्या समजा 15-20 लाख महिला बहिणी यांनी समजा व्याख्येच्या बाहेर जाऊन घेतलं असेल तर त्यांनी स्वतःहूनच सोडून दिलं पाहिजे. एक तर आपल्याला आपली सद्विवेक बुद्धी अशी आहे की एखादी योजना मला पटत नाही, माझी काही गरज नाही मला घ्यायची, त्यांनी स्वतःहून सोडून दिले पाहिजे किंवा सरकार त्या महिलांची यादी कमी करेल. त्याला काय बरोबर आहे ना, निकष पहिले होते. आपण सर्वांचे अर्ज भरून घेतले आणि सर्वांचे अर्ज भरून घेतल्यानंतर जे काही व्याख्येत येत नाही त्याची स्क्रुटनी करणं सरकारचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये 2.5 कोटीमध्ये 10-15 लाख हा जो आकडा आहे फार मोठा आकडा नाही आहे. आणि त्यातही काही आपण रिव्ह्यू करू की बाबा खरंच त्या लाडक्या बहिणीला गरज आहे का नाही आहे, त्यांची परिस्थिती काय आहे. त्यामुळं मला तर विनंतीच्या आपल्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणी ज्या व्याख्येच्या बाहेर आहेत, त्या योजने जी सर्वसाधारण मध्यमवर्गीय गरीब महिला करता आहे, त्या आदिवासी महिला बहिणी करताय, मागासवर्गीयच्या बहिणी करताय, पण आमच्या सदन बहिणींनी जे घेतली असेल तर त्यांनी स्वतः सरकारला अर्ज करून सोडून दिले पाहिजे. कारण ही योजना जी आहे त्या मध्यमवर्गीय, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल आणि आदिवासी समाजाच्या लाडक्या बहिणी करता आहे. तर मला असं वाटतं थोडं मोठं मन करून सरकार यादी कमी करायपेक्षा स्वतः सोडून दिलेलं बरं. पीएम किसान योजनेमध्ये असे 2-2 हजार रुपये आले होते, ते तर सक्तीनं वसूल केले सरकारनं. आमच्या लाडक्या बहिणीकडनं कोणतेही पैसे वसूल करणार नाही असा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे आणि मला वाटतं हा निर्णय योग्य आहे. बघा, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. जेव्हा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे सरकार होतं. आम्ही सर्व लोक देवेंद्रजी वगैरे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब ड्राईव्ह करतील त्या पद्धतीने सरकार चालायचं. कारण राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, राज्य हे मुख्यमंत्री चालवतात. आम्ही सर्व मंत्री हे आम्ही डेलिगेट आहोत, आम्हाला पॉवर दिले आहेत. मी महसूल बघायचं, एकनाथजी नगर विकास उपमुख्यमंत्रीपद, पण राज्य कुणाच्या नावाने चालतं तर हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालतं. एकनाथजी मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे सरकार होतं, त्या सरकारमध्ये आम्ही सर्व काम केलं आहे. आता देवेंद्र फडणवीस सरकार आहे.
त्यामुळं आम्हालाही समजतं, एकनाथजीलाही समजतं, आम्हालाही समजतं आहे. दुपडे हे बाहेरचे लोक दाखवतात आहे. आम्ही सर्व एक आहोत. एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादाचं सरकार एकत्र सरकार आहे आणि काहीतरी तुम्ही संभ्रम तयार व्हावा याकरता विरोधी पक्ष या ठिकाणी काही ना काही कृत्या काढताय. पण एकनाथजी अत्यंत प्रगल्भ नेते आहेत, अजितदादा प्रगल्भ आहेत. आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राला जे वचन दिलं आहे 14 कोटी जनतेला निवडणुकीमध्ये, त्या वचनपूर्तीकरता आम्ही काम करतो आहे. कुठलाही आमच्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु जंतू नाही आहे. आपण सर्वांनी याबद्दल आहे ना, ते करेल ना. निविदेमध्ये काही तांत्रिक चुका असतील, अडचणी असतील, काही टेक्निकल अडचणी असतात म्हणून निविदा रद्द होतात. अशा निविदा रद्द होत नाही. जालन्यामध्ये आताच आहे तो 10वीचा पेपर फुटलाय, 25 रुपयात पेपर जो बाहेर आलाय, सरकार काय करतं? तुम्हाला आता सांगितलं जालन्याची घटना. मला आता तिथे तुम्ही म्हणता तसं एसपी आणि सीपीसी बोलतो मी काय परिस्थिती आहे. आपला पुणेरी मुकुट आणि सन्मान झाला होता. तो मुकुट पहिलं सोन्याचा आहे का, आणि जर सोन्याचा आहे किंवा नाही आणि सध्या कुठे? अरे पितळाचा बाबा असं का करता? आम्ही पाहतो सवाल ये है कि जो मोटे साहब ने किया वो पितल का दे नहीं सकते. माननीय पोटेजींनी सांगितलं की तो पितळेचा आहे आणि तो पितळेचा मुकुट एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दिलेला आहे. ज्याला मी सांगितलं ना, तो पार्टी कार्यालयामध्ये जसा तसा ठेवलेला आहे. तुम्ही असेल तर पाहू शकता जाऊ. उलट सुलट प्रतिक्रियेनंतर आता दुपारच्या जेवणात महाराष्ट्र शाळांमध्ये अंडी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मला तो निर्णय बघावा लागेल आता. मी देवेंद्र भुयारजींनी अशी पोस्ट केली असेल तर त्यांना विनंती करणार आहे की पत्रकार हा अत्यंत महत्वाचा देशाच्या विकासाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. पत्रकाराशिवाय देशाचा सरकार किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा पत्रकाराचा एक तिसरा स्तंभ आहे. आणि त्यामुळे पत्रकाराबद्दल कुठल्याही परिस्थितीचं चुकीचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधी करू नये, माजी लोकप्रतिनिधी करू नये. पत्रकाराचा सन्मान ठेवणे, पत्रकारांच्या भावना ऐकणे, पत्रकारांकडनं फीडबॅक घेणे आणि त्यावर जनतेच्या समस्या सोडवणे. पत्रकारांनी टीकाही केली असेल आमच्यासारख्या व्यक्तीवर, खालच्याही पद्धतीची कधी कधी टीका होते, तरी पत्रकारितेचा अधिकार जो आहे तो पत्रकारितेलाच आहे. जसा आमचा अधिकार आम्हाला आहे तसं पत्रकारांना आपला अधिकार आहे. जेव्हा पत्रकार म्हणून त्यांना तुमचं रजिस्ट्रेशन मिळालं त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे पत्रकारितेवर टीका होणे हे मला तर मान्य नाही आहे आणि कोणी करू नये. आणि ज्यांनी केली असेल त्यांना माझी विनंती आहे की यातून क्षमा मागून मार्ग मोकळा केला पाहिजे. शिवराजी महानगरपालिकेत ना त्या प्रकरणाकरता मी महानगरपालिकेत जाईल तेव्हा मी उलगडा करणार. कुछ अधिकारी बाकायदा फोन करके दबाने का प्रयास और यहाँ की पार्टी अधिकारी महानगरपालिकेचं प्रकरण जे माननीय पत्रकार महोदयांनी काढलेलं आहे त्या प्रकरणामध्ये मी कारवाई करणार आहे. मी आज आढावा घेणार आहे. महानगरपालिकेत चाललो आहे मी. तुमच्याकडे काही अधिकची माहिती असेल तर मला द्या. आज मी महानगरपालिकेत 2 तास आहे.
2 तास मी महानगरपालिकेत आहे. तुमच्याकडे अधिकची माहिती मला द्या. त्याची बैठक मी घेतो. आज संध्याकाळी बैठक घेतो. असं आहे, या महाराष्ट्रात जसं सर्वसाधारण जनतेने महायुतीला मतदान केलं, आमच्या लाडक्या बहिणींनी केलं, आमच्या शेतकरी भावांनी केलं, तसा हाही एक समाज होता आमचा संत समाज, ज्यांनी सामाजिक सौख्य राखून समाजामध्ये जे जातीवादाचं विष पेरलं गेलं, समाजामध्ये दुफळी तयार करण्याचं काम केलं काही लोकांनी. तर समाज हा एकत्रित असला पाहिजे, समाज हा एकसंघ असला पाहिजे, समाज हा मतदानाकडे दूर जाऊ नये, मतदानाकडे गेला पाहिजे, याकरता मोठी भूमिका संत समाजाने घेतलेली आहे. आता असं नाही की संत समाजाने काही आमचं त्या ठिकाणी महायुतीचं, संत समाजाने एक सामाजिक सौख्य राखण्याचं काम केलं आणि जे काही अशांत वातावरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं अशांत वातावरण काही समाजविरोधी लोकांनी केलं होतं, ते वातावरण शांत करण्याचं काम संत समाजाने केलं आहे, हे मात्र नक्की आहे. आणि सर्वच समाजाचे संत त्या ठिकाणी निवडणुकीच्या पवित्र या कामामध्ये सर्वांनीच एकत्रितपणे मतदान केलं पाहिजे असे आवाहनही संत समाजाने केले. याचा अर्थ असा नाही की संत समाजाने याचं त्याचं, संत समाजाने तर हिंदू संस्कृती विरासत आणि आपले संस्कार टिकले पाहिजे आणि महाराष्ट्राची अशांत वातावरण राहू नये, समाजामध्ये दुफळी होऊ नये, याकरता मोठं कार्य केलं आहे. अधिवेशन काळामध्ये अमरावती शहराच्या आणि ग्रामीणच्या पोलीस स्टेशनचं पुनर्विलोकन करणे, रिस्ट्रक्चरिंग करण्याची योजना अधिवेशन काळात मंजूर होईल आणि पुढच्या काळात मी ग्रामीण एसपीशी बोललो, 15 किलोमीटर अंतर असेल असं रिस्ट्रक्चरिंग करा पोलीस स्टेशनचं. ग्रामीण एसपी आणि शहराचे सीपी बसून आम्हाला प्रस्ताव देतात आहे. एक प्रस्ताव आला आहे आमच्याकडे मुंबईला, पण या अधिवेशनात त्याला मंजुरी मिळणार आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण प्रदेश अध्यक्ष आहात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 7 ते 8 भाजपचे किंवा आमदार निवडून आले, परंतु अमरावती शहरावर जिल्ह्यावर अन्याय का झाला, कोणालाही मंत्रिमंडळात का घेण्यात आलं नाही? तुमचा निरोप मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना देतो. माननीय तुमचा निरोप आज रात्री माननीय मुख्यमंत्री मोदयांना देईल. मी निरोप काढू तुमचा. मी आपल्या भावना मुख्यमंत्री मोदयांना कळवतो. अमरावती जिल्ह्यामध्ये फाशी पारधी समाजाचे जवळपास 50च्या वर वेडे आहेत. नागपूरप्रमाणे अमरावती जिल्ह्यात त्यांचं पुनर्वसन होईल का? आजच त्यांना सर्वांना कास्ट सर्टिफिकेट मिळणे, त्या सर्व पारधी खेड्यापाड्यामध्ये सर्व फॅसिलिटी मिळणे आणि त्याकरता ज्या काही शेड्यूल ट्राईब विभागाच्या योजना आहेत, म्हणजे आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून त्या संपूर्ण आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या सर्व योजना पूर्ण करण्याचं काम मी करायला लावणार आहे. हिल्ले मिल कई टाइम से बंद पड़े सर, उसकी मशीन खराब हुई सर. का हिल्ले मिल अचलपूर हिल्ले मिल, हां, त्याच्याबद्दल सुद्धा मी दिल्लीला बैठक लावणार आहे. मी केंद्रामध्ये जाऊन त्याची बैठक लावणार आहे. मी अमरावती हॉस्पिटललाही भेट देणार आहे. जिल्हा परिषदमध्ये आज अमृत योजनेचा आढावा आहे, त्याच्याकडे जातो आहे जिल्हा परिषदला. आणि तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील
माझी विनंती आहे अमरावतीच्या सर्व पत्रकार महोदयाला आहे, माझा तुमच्याकडे जे काही तुम्हाला अति महत्वाचे प्रश्न वाटतात ते माझ्या 90 49 40 40 40 या व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा. तुम्ही दखल घेतलेल्या कामाची आम्ही दखल घेऊ. 90 49 40 40 40 या नंबरवर पाठवा. म्हणजे तुम्ही जे काही दखल घेतली आहे त्यावर मी काम करेन. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, सीपी हे सगळे तुमच्या स्वागतासाठी आले असतात. पण त्यांना सांगितलं की याच्यानंतर मला घेण्यासाठी निश्चित तुम्ही एवढे तुम्ही कामं करा, घरगुती कामं करा. मी प्रोटोकॉलमध्ये येणाऱ्या सर्व अधिकाऱ्याला सांगितलं, सीपी, एसपी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सीओ सर्व अधिकाऱ्याला सांगितलं आहे की प्रोटोकॉल करता कोणी यायचं नाही. तुम्ही आपापल्या कार्यालयात बसून कामं करा. ज्या दिवशी ज्या वेळेला मला एखादा प्रश्न सांगायचा असेल किंवा एखादा विषय मार्गी लावायचा असेल तर या प्रवासात मी त्यांच्याकडे जाऊन बैठक लावणार आहे त्यांच्या कार्यालयात. आणि प्रोटोकॉलच्या नावाने आपला 2-2 तास 3-3 तास वेटिंगवर राहणे त्यापेक्षा अधिकाऱ्यांनी तेवढा वेळ आपल्या ऑफिसमधून सर्वसामान्य जनतेच्या कामाकरता दिला तर अजून अमरावती जिल्हा पुढे जाईल, अजून नागपूर जिल्हा पुढे जाईल. प्रोटोकॉलमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना कुणालाही बोलवणार नाही आहे. प्रोटोकॉलच्या नावानं अधिकाऱ्यांनी वेळ खराब करू नये. तुम्हालाही माझी विनंती आहे, स्पष्टपणे छापलं गेलं पाहिजे की प्रोटोकॉलच्या नावाने कोणी एसडीओ, तहसीलदारपासून ठाणेदारपासून तर सीपीपर्यंत कोणी आमच्या वाट बघणे, तात्काळच राहणे, तेवढं कामं जनतेचे कमी त्या ठिकाणी पेंडिंग असणे. उलट आपल्या ऑफिसची पेंडन्सी संपवली पाहिजे. जेवढे अर्ज जनतेचे तुमच्या चेंबरमध्ये आहेत, तुमच्या टेबलवर आहे, ते मार्गी लावले पाहिजे. प्रोटोकॉलमध्ये वेळ खराब करू नका. प्रोटोकॉलमध्ये मंत्र्याच्या कामाकरता वेळ खराब करू नका. जेव्हा तुम्हाला मंत्री बोलवतील किंवा एखादा विषय मार्गी लावायचा असेल तर मंत्री कार्यालयात जाऊन काम करतील. पण कोणीही प्रोटोकॉलच्या नावाने जनतेचा वेळ खराब करू नका. आपल्याला जो पगार मिळतो, मलाही मिळतो पगार आणि तुम्हालाही मिळतो, हा जनतेच्या कार्याकरता मिळतो. त्यामुळे प्रोटोकॉलला कोणी जास्त त्या ठिकाणी आपला वेळ खराब करू नये अशा सूचना मी दिल्या आहेत. आणि आता यानंतर प्रोटोकॉलला कोणी येणार नाही. मी माझ्या खात्यामध्ये निर्णय घेतला आहे. माझ्याकरता हा निर्णय महत्वाचा आहे म्हणून मी घेतला आहे. बाकी निर्णय घेतील. सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद.